क्लीन और साफ़ सुथरे का भी ख्याल रखेंगे कि हमारे मोनामेंट्स हमेशा रहें, ना कि वो गिर पड़ कर टूट जाएं। हमें गंदगी नहीं करना, मतलब जो मोनामेंट्स हैं हमें उनकी हिफाजत करना, ना कि उनको पीछे ढकेलना, उनके सामने कचरा फेंकना, कूड़ा फेंकना। और ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಐತಿಹಾಸಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಇರುವ ನಗರ ನಮ್ಮದು, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಗರ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾಗಲಿ, ನಮ್ಮ ನಗರದ ಶಾಸಕರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರದ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಗೆ, ಟೋಟಲಿ ಬಿಜಾಪುರ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಈ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ, ಪೂರ್ತಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗಲಿ, ಒಂದೇ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳಬೇಕು ಬಯಸ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ನವರಸ್ಪುರ ಉತ್ಸವ ನೋಡಿ, ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಇವತ್ತು ನವರಸ್ಪುರ ಉತ್ಸವ ಯಾಕೆ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ? ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರ ಜನರಿಗೆ ಒಂದು नमस्कार, एस न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में आपका स्वागत है। मैं आपके साथ यासीन जिगर। आदिलशाही इमारतों की जानकारी। बीजापुर शहर के इकरा पीओ कॉलेज में द बीजापुर हेरिटेज फाउंडेशन की ओर से आदिलशाही तारीख को स्टूडेंट में आम किया गया। इसी के चलते डॉक्टर मुश्ताक अहमद इनामदार और द बीजापुर हेरिटेज फाउंडेशन के मेंबर रहे मौजूद। हमारे माध्यम से प्रिंसिपल अतार शेख सर और स्टूडेंट ने बात की। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज बीजापुर हेरिटेज फाउंडेशन का एक अवेयरनेस सेशन हुआ एकरा पीयू कॉलेज में। ये सेशन डॉक्टर मुश्ताक अहमद साहब ने दिया और माशाल्लाह बहुत अच्छी तरीके से उन्होंने तमाम बीजापुर की इमारतों के ताल्लुक़ से बच्चों को आगाह कराया, उनके जो खस्ता हालत है उससे हमारे को रूबरू कराए और बच्चों में एक जज्बा पैदा किया उन्होंने, जिससे बच्चों में एक अपने ओल्ड हेरिटेज के ताल्लुक़ से एक अवेयरनेस हो, एक जागरूकता हो कि उनकी हिफाजत करें और उनको दुनिया के सामने लाएं। और जो वहाँ पे चीज़ें हो रही हैं जैसे कि गंदगी फैलाना, उनको गिरने की कगार पे हैं, उनका जो बचाव है, उनका प्रिजर्वेशन है, उसका अवेयरनेस का जो बच्चों में एक रुझान उन्होंने जगाया है। तो मैं इकरा पीयू कॉलेज की जानिब से द बीजापुर हेरिटेज फाउंडेशन का मैं शुक्रिया अदा करता हूँ। तमाम उनकी टीम का, जैसे बिलाल साहब हैं, शकील साहब हैं, हमज़ा साहब हैं और इसाक चटर्जी साहब हैं, तमाम का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस सेशन को अपने इकरा पीयू कॉलेज में किया। और ये सेशन से हमारे बच्चों के जहनों में बीजापुर हेरिटेज के ताल्लुक़ से बहुत सारी चीज़ें जो मालूमात नहीं थी उसको उन्होंने जगाया और उसके प्रिजर्वेशन के ताल्लुक़ से जो किया है मैं वो बहुत ही तारीफ़ के काबिल है। तो मैं इकरा पीयू कॉलेज की जानिब से तमाम हेरिटेज फाउंडेशन का मैं शुक्रिया अदा करता हूँ और आने वाले दिनों में इंशाल्लाह मैं ये कोशिश करूँगा कि तमाम बीजापुर के जो जानने वाले हैं उनके सामने जो हेरिटेज की जो चीज़ें हैं वो सही चीज़ें और उनको प्रिजर्व करने के लिए जो भी कोशिश रहेंगे उसके अंदर इंशाल्लाह पीयू कॉलेज भी हमारा उसमें शामिल रहेगा। और आखिर में मैं सभी का शुक्रिया अदा करते हुए अपनी बात ख़त्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मदुनसली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माई सेल्फ फरजाना शेख फ्रॉम इकरा पीयू साइंस कॉलेज विजयपुर फ्रॉम सेकेंड ईयर। अल्हम्दुलिल्लाह आज का सेशन बहुत अच्छा था। हमें मालूम हुआ कि बीजापुर में क्या क्या है और हमें मालूम नहीं था कि बीजापुर में 97 मोनूमेंट्स हैं देखने के लिए। तो मैं सर का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ कि हमें इसे मालूम कराने के लिए, और इंशाल्लाह हम भी इसकी हिफाजत करेंगे और हमें इसे क्लीन और साफ़ सुथरे का भी ख्याल रखेंगे कि हमारे मोनूमेंट्स हमेशा रहें, ना कि वो गिर पड़ कर टूट जाएं। आज आपने क्या सीखा सर से? हमारे स्कॉलर जो हैं मुश्ताक अहमद सर, उनसे आपको क्या सीखने को मिला? स्पेशली इसमें सीखने के लिए ये मिला कि हमें गंदगी नहीं करना, मतलब जो मोनूमेंट्स हैं हमें उनकी हिफाजत करना, ना कि उनको पीछे ढकेलना, उनके सामने कचरा फेंकना, कूड़ा फेंकना, और उनकी हिफाजत करना हमें, और प्रमोट करना कि दूसरों को कि जाएं और देखें वो कैसी है चीज़। इससे हमारे इन्वायरमेंट में सुधार आ सकता है। आजकल तो मोनूमेंट्स के अंदर काफ़ी सारी गंदगी कर रहे हैं लोग, वहाँ पर थूकते हैं। उन लोगों से क्या आप अपील करते हैं हमारे माध्यम से? मैं उनसे अपील करना चाहूँगी कि वो ऐसे गंदगी ना करें, उनकी हिफाजत करें
अगर हम हिफाजत करेंगे तो ये आगे बढ़कर हमारा बीजापुर भी तारीख़ी मुकामात में सबसे पहले आगे आएगा और ये गुम्बदों का शहर कहलाएगा। फ़ौज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज हमारे कॉलेज में द बीजापुर हेरिटेज फाउंडेशन से जो लोग आए थे, जिससे हमें ये सीखने मिला कि हमें हमेशा जो यहाँ पे तारीख़ी इमारतें हैं हमें उसकी हिफाजत करनी चाहिए। मतलब वहाँ पे कचरा नहीं फेंकना चाहिए और हमें उन लोगों को कहना चाहिए कि वहाँ जाएं और वहाँ की जो खूबसूरती है उसको देखें और आगे भी लोगों को हमें ये कहना है कि वहाँ कचरा और गंदगी ना करें। आपका नाम? मुस्कान जुनेदी। अस्सलाम वालेकुम। आज हम इकरा पीयू कॉलेज में हैं। द बीजापुर हेरिटेज फाउंडेशन के तरफ से आज एक अवेयरनेस प्रोग्राम का फंक्शन ऑर्गेनाइज़ किया था, आवर हेरिटेज आवर प्राइड। तो इकरा स्कूल के तमाम जो पीयूसी के बच्चे हैं उनको जो हमारा ओल्ड रिजिम था, बीजापुर जो तारीख़ी शहर था किस तरह था, कितने मोनूमेंट्स थे यहाँ पे, वो किस स्टाइल में थे और उनको कैसा प्रिजर्व करना और उनको कैसा रिस्टोर करना, उसी तरह इसको कैसा प्रमोट करना बहुत इम्पोर्टेंट है। क्योंकि बीजापुर के जो बहुत सारे मोनूमेंट्स हैं उनको प्रमोट नहीं किया गया, तो इसलिए जो टूरिस्ट आते हैं 4 या 5 मोनूमेंट्स देख के चले जाते हैं। तो ASI के तरफ से 97 जो प्रोटेक्टेड मोनूमेंट हैं, 97 प्रोटेक्ट मोनूमेंट के बारे में यहाँ पे बताया गया। एक अच्छा रिस्पांस मिला, बच्चों में एक अवेयरनेस आया। मैं समझता हूँ तो इसी तरह से प्रोग्राम होते रहे तो इस शहर को हम बचा सकते हैं, हमारी विरासत को हम बचा सकते हैं, हमारे जो मोनूमेंट्स हैं उनको हम बचा सकते हैं। मैं पीयू कॉलेज जो इकरा है, यहाँ पे हम लोग सब हेरिटेज के मेंबरान एक अवेयरनेस प्रोग्राम को मुनक़िद किए। मैं यहाँ के प्रिंसिपल साहब का बहुत मशकूर व ममनून हूँ, जिन्होंने हमें यहाँ पे टाइम दिया और हमारी बात रखने का मौका दिया। शुक्रिया। आपका नाम? डॉक्टर मुश्ताक अहमद इनामदार, HOD डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, CCAP ವುಮೆನ್ಸ್ ಕಾಲೇಜ್ ಬಿಜಾಪುರ. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕಮ್. ಎಲ್ಲರ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿ. ನಾವು ದ ಬಿಜಾಪುರ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇಕ್ರಾ PU ಕಾಲೇಜ್ ಇದೆ ನೋಡಿ, ಆ PU ಕಾಲೇಜ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಉದ್ದೇಶ ಏನೆಂದರೆ, ಇವತ್ತು ಸ್ಮಾರಕಗಳು, ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಸ್ಮಾರಕಗಳ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ, ಅದು ಹೇಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಹೇಗೆ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಯಂಗ್ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಸ್ಮಾರಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಗೆ ನಾವು ಅದರ ಮಹತ್ವ ಮತ್ತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಗೆ ನಾವು ಅದು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಈಗ ಸ್ಮಾರಕಗಳನ್ನ ನೋಡಿ ಹೇಗೆ ನಾವು ರಕ್ಷಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾಲೆಜ್ ಹೇಗೆ ಪಡ್ಕೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ, ನಮ್ಮ ದ ಬಿಜಾಪುರ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ನಾವು ನಮ್ಮ ಯಂಗ್ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಹೇಗೆ ನಾವು ಅದು ಪ್ರಮೋಟ್ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಹೇಗೆ ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಸ್ಮಾರಕಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗಿದೆ, ಅದ್ರಿಗೆ ನಾವು ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಸರ್. ಆದರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ನೀವು ಏನು ಇದು ಮಾಡಿದಿರಿ, ನೀವು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದಿರಿ ನೋಡಿ. ನಾವು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂದರೆ, ನಾವು ಹೇಗೆ ಸ್ಮಾರಕಗಳು ಹೇಗೆ ಸ್ವಚ್ಛತೆ ಇಡಬೇಕು ಹಾಗೂ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿದ್ದ ಫಸ್ಟ್ ನಾವು ಏನು ತಿಳ್ಕೊಬೇಕಂದ್ರೆ, ನಾವು ಏನಿದು ಸ್ಮಾರಕ ಯಾರು ಕಟ್ಟಿದ್ರು, ಯಾವಾಗ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅದಂತೂ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಸ್ಟಡೀಸ್ ತುಂಬ ಇರ್ತೈತೆ, ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಡೀಪ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ ಅಂದರೆ, ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ಮಾರಕಗಳು ಸ್ವಚ್ಛತೆ ಯಾವ ಥರ ಕಾಪಾಡಬೇಕು, ನಾವು ಬಿಜಾಪುರ ನಿವಾಸಿಗಳು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದೆವು ಜೊತೆ. ಆದರೆ ಸರ್, ಅದು ಸ್ಮಾರಕಿಗೆ ಸ್ವಚ್ಛ ಇಡೋದು ಅಥವಾ ಅವರ ಕನ್ಸರ್ವೇಷನ್ ಮಾಡೋಕೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಏನು ಮಾಡಬಹುದು ಸರ್? ಅದಕ್ಕೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಿಗಳಾಗಲಿ, ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಈ ಸ್ಮಾರಕಗಳ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಬೇಕು ಅಥವಾ ಏನು ಹೇಳಬೇಕು ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ಇವತ್ತು ಸ್ಮಾರಕಗಳಾಗಲಿ, ಏನೋ ಒಂದು ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಐತಿಹಾಸಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಇರುವ ನಗರ ನಮ್ಮದು, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಗರ.
ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾಗಲಿ, ನಮ್ಮ ನಗರದ ಶಾಸಕರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ತುಂಬ ಏನಂದರೆ ಇಗ್ನೋರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಟೋಟಲಿ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಟೂರಿಸಮ್ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳಲು ಬಯಸುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರದ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಗೆ, ಟೋಟಲಿ ಬಿಜಾಪುರ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಈ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ, ಪೂರ್ತಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗಲಿ, ಇವಾಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನೋಡಿರಿ, ನಾನು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಒಂದೇ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇನ್ಮ್ಯಾಗ ಒಂದೇ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ಬೇಕು ಬಯಸ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ನವರಸಪುರ ಉತ್ಸವ ನೋಡಿ, ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಇವತ್ತು ನವರಸಪುರ ಉತ್ಸವ ಯಾಕೆ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ? ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಇದೆ, ನಂದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ತುಂಬ ಬರೇ ಬಿಜಾಪುರ ಜನರಿಗೆ ಅಂತಲ್ಲ, ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ರಾಜಕಾರಣಿ ಇದ್ದಾರೆ, ರಾಜಕಾರಣಿ, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ. ಇವತ್ತು ನವರಸಪುರ ಉತ್ಸವ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉತ್ಸವ, ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ನಗರದ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉತ್ಸವ ನವರಸಪುರ ಉತ್ಸವ. ಎಷ್ಟೋ ವರ್ಷದಿಂದ ಅದು ಮೂಲೆಗುಂಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಮೂಲೆಗುಂಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಮೂಲೆಗುಂಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ನೋಡಿ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾನು ಮೈಸೂರು ದಸರಾ ನಡೆದಿದೆ, ಎಷ್ಟು ನಮಗೂ ಸಂತೋಷ ಇದು. ಇದು ಮೈಸೂರಿನ ದಸರಾ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅವರು ನಗರ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಮಿಂಚ್ತಾ ಇದೆ, ಒಂದು ಬೆಳಕಲ್ಲಿದೆ ಆ ಮೈಸೂರು ನಗರ. ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟೋ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಏನಂದರೆ ನಗರವನ್ನು ನಾನು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾನು ನೋಡಿದ್ದೇನೆ, ಸುಮಾರು 2 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೆ, ನಾನು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಮೇತ ಹೋಗಿದ್ದೆ. ಎಷ್ಟು ಒಂದು ನಗರ, ಒಂದು ಸೌಂದರ್ಯ, ಒಂದು ಬೆಳಕಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ, ಒಂದು ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಅದು ನಗರವನ್ನು ಒಂದು ಏನಂದರೆ, ಈಗ ಮದುವೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ವರ ಅಂದರೆ ಮದುಮಗಳಿಗೆ ಹೇಗೆ ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ಆ ಥರ ಮೈಸೂರನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಂದರೆ, ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಈ ಥರ ಒಂದು ತುಂಬ ಹಿನ್ನೆಲೆ ಉಳ್ಳ ಐತಿಹಾಸಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಕಲೆಗಳ ಬೀಡು ಇದ್ದು ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಇವತ್ತು, ಯಾಕಂದರೆ ಅದು ಆ ಒಂದು ರಿಚ್ ಕಲ್ಚರ್ ಇದೆ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ, ಅದು ಇವತ್ತು ಮೂಲೆ ಗುಂಪಾಗಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರು ಕೆಲವೊಂದು ಬಾರಿ ಅಸೆಂಬ್ಲಿದಾಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಗೋಲ್ ಗುಮ್ಮಟ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ವಿರೋಧಾತ್ ಕೇಶನ್ ಧ್ವನಿ ಎತ್ತಾರೆ ಸರ್. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಏನು ಅಂತೀರಿ ನೀವು? ಬರೀ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ರಾಗ್ದಾಗ ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರಬೇಕ್ರಿ. ಇವಾಗ ಧ್ವನಿ ಹತ್ರ ಮುಗಿತಾನೆ. ಇವತ್ತು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ ಇದೆ ಅಂದರೆ ಬರೀ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಏರ್ಪೋರ್ಟ್, ಅದ್ರ ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರಬೇಕು, ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ. ಇವಾಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನೋಡಿ, ಇವತ್ತು ನವರಸಪುರ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇದು ಹೆರಿಟೇಜ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನವರಸಪುರ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಅದು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರಬೇಕು. ಬರೀ ಇದೆ ಅಂದರೆ ಹೇಗೆ? ನೀವು ಅವರಿಗೆ ಏನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ? ಇವಾಗ ನೋಡ್ರಿ, ಸದ್ಯ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ, ಇವತ್ತು ಶಾಸಕರಾಗಲಿ, ಎಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಏನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಪೂರ್ತಿ ನೆಲಕಚ್ಚಿದೆ. ಬಿಜಾಪುರ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಸ್ಮಾರಕಗಳಾಗಲಿ ಪೂರ್ತಿ ನೆಲಕಚ್ಚಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಏನು ರಾಜಕಾರಣಿ ಆಗಲಿ, ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಗೆ, ಇವತ್ತು ಹೊಸ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಅದು ಒಂದು ನಮ್ಮದು ಬಿಜಾಪುರ ಒಂದು ತುಂಬ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಉಳ್ಳ ನಗರ ಆಗಿತ್ತು ಅಂಥೇಳಿ ಇವತ್ತು ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಎಲ್ಲ ಕಳಕಳಿಯಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕ ಆಗಲಿ, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ತುಂಬ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ? हमजा महबूब, द बिजापुर हेरिटेज फाउंडेशन मेंबर. थैंक यू. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. आज बिजापुर हेरिटेज फाउंडेशन की तरफ से अवेयरनेस, मोनूमेंट अवेयरनेस का एक सेशन रखा गया था, जिसमें गेस्ट स्पीकर थे डॉक्टर मुश्ताक अहमद इनामदार, चोड़ी सिकैब डिग्री कॉलेज बिजापुर. उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं, और साथ ही साथ हमारे इकरा पीयू कॉलेज वालों का भी हम शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमें टाइम दिया आज यहाँ पे सेशन रखने के लिए. अवेयरनेस प्रोग्राम, प्रमोशन प्रोग्राम और टूर्नामेंट की प्रोटेक्शन के ताल्लुक़ से हमने बात की, और इसाक हमज़ा भाई और प्रिंसिपल इकरा कॉलेज का बहुत बड़ा साथ हमारा दिया उन्होंने. बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कॉलेज वालों का. आपका नाम? बिलाल बिलवार, बिजापुर हेरिटेज फाउंडेशन.
ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.